आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल, नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा। तर घरातली जी सकाळची कामं आहे ती झालेली आहे आणि आज निर्मयच्या शाळेमध्ये जायचं आहे। रिझल्ट नाही आहे पण पॅरेंट्स मीटिंग आहे, म्हणजे जे पेपर आहे काही चुका असेल, मार्क्स वगैरे कमी जास्त असेल तर ते एकदा चेकआउट करायसाठी बोलावलेलं आहे। म्हणून आज कामं जे आहे फटाफट आवरले आणि पोळ्या व्हायच्या आहे, मग ते आल्यावर करते कारण टायमिंग जो आहे 9 ते 11चाच आहे सकाळी आणि आता 10:30 वाजलेले आहे। म्हणून आता फटाफट निर्मय आणि मी जाऊन येते आणि तुम्ही ब्लॉग असेच कंटिन्यू करा। दिवसभरात काय काय शेअर करू शकते मी ते व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल। चला असेच कनेक्ट राहा। तर गाड्यांना बाहेर ठेवून एवढ्या जास्त डस्टने खराब होत आहे की काय सांगू। म्हणजे एकदम सिमेंटची जी लेअर असते ती गाड्यांवर बसते आणि पुसून किंवा धुवूनसुद्धा निघत नाही आणि प्रत्येकाच्या गाड्या ज्या कंपनीमध्ये खूप खराब होत चाललेल्या आहेत। त्यानंतर आम्ही निघालो निर्मयच्या शाळेमध्ये जायसाठी। निर्मयला म्हटलं एक क्लिप घे, मला पण थोडी भीती वाटत होती गाड्यांवरनं क्लिप घेणं थोडंसं रिस्कीच असतं। गाडी स्लो होती म्हणून तिला एक क्लिप घ्यायला सांगितली। शाळेमध्ये गेलो तिथे सुद्धा व्हिडिओ किंवा फोटोज वगैरे काढणं अलाउ नव्हतं आणि 1-2 मार्क्समध्ये निर्मयला थोडंसं कन्फ्युजन होतं। तर ती क्लास टीचरशी बोलत होती की टीचर इसमें ये तो मेरा रॉन्ग नहीं था तो इसको थोड़ा देख लीजिए। मग त्यानंतर पेपर वगैरे केले आणि इथे सजेशन बॉक्स होता की काही कंप्लेंट असेल ते टाका। मग आम्ही एक छोटीशी कंप्लेंट त्या बॉक्समध्ये टाकली। निवांश ब्लॉग समजायला लागलं का निवांशला? आता बघा शाळेतून आता आली मी आणि निर्मयला मार्क्स जे आहे 2-2 मार्क्स असे कमी आहेच। आता मी तिच्यावरनं रागवली, एवढं तर होतेच आणि तिने असं छोटे मिस्टेक केले आहे ज्या नव्हत्या करायला पाहिजे, ज्याचा आन्सर तिला माहिती होतं, अशा मिस्टेक तिने केलेल्या आहे। आणि आल्याबरोबर ना आता इथे आपली ड्रॉइंग बुक काढली आणि म्हणत आहे की मी पेंटिंग वगैरे करते। निवांश 1 सेकंड, इकडे बघ हे बघ काय म्हणत आहे। बापरे, हा बघा नुकडे बघा, ते आज मी करणार आहे पेंटिंग। मार्क्स कमी आले ना 2-2 मार्क्स, म्हणून पेंटिंग करणार आहे आता निर्मय। चला आता निवांशला सांभाळत मी पोळ्या बनवून घेते। 11:30 पावणे 12 झाले है ना निवांश? काय बनवायचं? पोळी। न्यू बाय कर ना एकदा, बाय। न्यूला वाफारा लावायचा का? नाही, न्यूला वाफारा लावायचं का? आता याला पण ड्रॉइंग करायची आहे निर्मय सोबत है ना? बघा हो। तर येताना थोडंसं निर्मयला समजवलं की बघ आता 1-2 मार्क्स कमी आहे, तर हे सर्व नाही व्हायला पाहिजे। 100% जो रिझल्ट आहे तो आला पाहिजे। तर बस ते घरी आल्याबरोबर कामाला लागली की नाही आता मी ड्रॉइंग वगैरे काढतो। म्हणजे माझा जो टाइम टेबल आहे, आधी लहानपणापासून मी निर्मयचा जो आहे टाइम टेबल बनवून ठेवला, तर ती आज म्हणाली नाही आता मी परत माझा टाइम टेबल बनवतो, खेळण्याचा टाइम टेबल, अभ्यासाचा वगैरे। आणि त्यानंतर मी आली किचनमध्ये, पोळ्या बनवायला लागली। आणि हे रोजचंच आहे की मी जेव्हा पोळ्या किंवा स्वयंपाक आणि दुसरं काही ऑप्शन नाही राहिलं की निवांशला खेळवायला कोणी नाही राहिलं, मी काय करते मग किचनमध्ये ज्या काही वस्तू आहे त्याला थोडाफार खेळायला देते, पण प्रत्येक वस्तू जी आहे त्याला तोंडातच टाकायची राहते। मग थोड्या वेळ तो आहे या बटाट्यांशी खेळला, त्यानंतर मग कांदे असतात त्या कांद्यांसोबत खेळतात। मग भांडे जे असते टोपल्यामध्ये ते भांडे काढून खेळतो। पण मला वाटतं हे खेळ जे आहे ते ठीक आहे, सेफ आहे की आपण तिथल्या तिथे पाहू शकतो। फक्त अशा गोष्टी त्याला नाही द्यायच्या की ज्या त्याला टोचेल वगैरे, नाही तर मग ठीक आहे पसारा करतो, मग एकदा पसारा आपल्याला आवरता येईल, पण मग बाकीच्या गोष्टी दिल्या खेळणी वगैरे तर त्या खाणार, मग ते स्क्रू राहते छोटे त्या खेळण्याला लावून वगैरे, तर मग ते जास्त भीती राहते। त्यापेक्षा मी म्हणते तू जेवढा पसारा करायचा आहे इथे कर, त्यानंतर मला ते आवरताच येतं। तर हे वय असं आहे ना की जेव्हा जागेवर बेडवरती झोपून राहायचं तेव्हा एवढं काही वाटत नव्हतं, काहीच वाटत नव्हतं, कारण तिथून तो हलतच नव्हता। पण हे वय असं आहे ना की खरंच खूप बारकाईने लक्ष द्यावं लागतं। आणि आता जर चालायला लागेल तर त्याच्यापेक्षा माझी जास्त सोय लागणार आहे। पसारा करून ठेवला आहे म्हणजे 4-5 जरी पोळ्या टाकायच्या राहिल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा किती सारा वेळ चालला जातो, बापरे। म्हणून मी जेवढं शक्य होईल ना झोपतानाच झोपून असतानाच करायचा प्रयत्न करते। आणि आता मी काय बोलते ना त्या सर्व गोष्टी त्याला समजायला लागल्या आहे।
हसतो किंवा थोडंसं रागवलं तो नाराज होतो, म्हणजे रडण्यासारखा चेहरा बनवतो. असे त्याचे कार्यक्रम आता सुरू असते. 2-3 पोळ्या बन गई है. पुढे जायचं निवांत. बघू. आता काय करता, बाहेर फिरत. निवांशला घरामध्ये झोपायचं नाही आहे. झोपायचं आहे का नाही झोपायचं आहे. आणि आता तर उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे. माहिती आहे, हा एप्रिल महिना मे महिना घरात कसा राहणार आहे. आता थोडा वेळ झोपला होता, 1 तास झोपला, 2:30 वाजता बरोबर उठला. आणि आता 2:30 वाजतापासून सायंकाळपर्यंत काय करायचं, म्हणजे खेळवायचं तर किती खेळवायचं. आणि घरामध्ये खेळायचं नाही, बाहेर बोर्ड दाखवायचं. कसं निवांश म्हणजे बाहेर चल. मग आता बाकीचा उन्हाळा कसा जाईल माहिती नाही. बाहेर मस्त आताच गरम गरम वाफा येत आहे ना. हो, गरम गरम वाटत आहे बाहेर. मग कसं करायचं आपण, पुढचा महिना मे महिना कसं राहायचं आतमध्ये माहिती नाही बाबा. आता माझी तर आता सोयच लागणार आहे. कुठे तिकडे न्यायचं, कुठे जायचं, कुठे घे. दिवसभर हेच सुद्धा इकडे चल तिकडे चल. हो वाफ येत आहे की नाही रे. वाफाड़ा लगाओ. नींव को सर्दी हो गई, सर्दी क्या होगी, सर्दी. छान पकड़ निवांश पकड़. कसे पकडतो. आता निवांशला वाफारा लावत आहे. निवांश वाफारा बिलकुल लावू देत नाही. फक्त 2-3 सेकंड शांत राहतो, त्याच्यानंतर तड. मग म्हणून मग याला असं पाळण्यामध्ये बसवते, छान घट्ट बांधून ठेवते आणि मग निवांशला वाफारा लावते. हो की नाही रे निवांश, हो की नाही. किती आयडिया करायला लागते तुझ्यासाठी. हो, असं नाही करू. चला मी याला वाफारा लावून घेते. आता सकाळी ना मी दही घेऊन ठेवलं की आज काय दही वडे बनवते म्हणून. पण झालं असं की आम्हाला जायचं आहे गावाला, म्हणजे सासरला, कारण निर्मयच्या सुट्ट्या आहे. तर एवढ्यात गेलो नाही म्हणून जाऊन यायचं आहे. तर सकाळी दुपारी जेव्हा मी जेवण केलं तेव्हा फक्त पोळी भाजी खाल्ली होती. तर लहानपणी ना जेव्हा आजीच्या गावाला मी जात होती तर ताक भात तेव्हा तर कन्याच जास्त राहत होत्या. ताक कन्या किंवा मग दही कन्या असं खात होती. तर आज मस्त दही आहे, ती म्हटलं साखर मीठ टाकून दही भात मस्त खाऊन घेते. आणि आधी ना मधामध्ये मी दही घेणं बंदच केलं होतं, कारण पाहिजे तसं दही मिळतच नव्हतं. पण आता सध्या कॉलनीमध्ये एक काकाजी येत आहे, तर मस्त असं दही घेऊन येत आहे. तर म्हणून आता सध्या दही घेणं चालू केलं. आणि उन्हाळ्यामध्ये ताक वगैरे असं बनवता येते म्हणून दही आणि गोड आहे, चांगलं आहे दही. चला तर अशा प्रकारे दही भात खायला कोणाला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तरी खूप आवडते. तर हे जे हातात घालायचे वारे आहे ना, हे मी निर्मयसाठी बनवून घेतले होते. नामकरणाला तर पुष्कळ येते, पण त्याच्यामध्ये काय घुंगरू असतात किंवा असे वेगवेगळे डिझाईन असतात. ते हातामध्ये घातलं की मुलं तोंडात टाकणार, मग त्याच्यामध्ये स्टोन वगैरे लागलेला असतो. ते मला व्यवस्थित नव्हते वाटत, म्हणून मग निर्मयच्या टायमाला हे एकदम प्लेन असे वारे बनवून घेतले होते हातात घालायला. तिने तर पुष्कळ असे 2-3 वर्ष घातले. पण याला जेव्हा घालून देत होती ते निर्मयचेच वारे आहे. मग मी याला थोडेसे साफ वगैरे क्लीन करून आणले आणि म्हटलं याला घालून बघते. पण नाही, त्याला हातात अजिबात ठेवायचं नव्हतं. आणि शेवटी 1-2 मिनिटांनी बरोबर त्याने काढले, कारण कंटिन्यू त्या वाऱ्यांकडे त्याचं लक्ष होतं. तो नाहीच ठेवणार होता, मला माहिती होतं. आणि थोड्या वेळाने बरोबर त्याने जे आहे काढलेले आहे. पण किती मस्त वाटतं ना की बहिणीचे वारे भावाच्या बहिणीने काही वस्तू छान वाटतात घालायला, की ताईचं आहे घालते, मस्त वाटते. आणि निर्मय पण खूप खुश होत होती की हे माझे वारे आहे का, अरे बापरे, मग घाल निवांशला घालून दे गं, खूपच छान दिसते त्याच्या हातामध्ये, अशी ती बोलत होती. आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघू शकता, हे 2-3 पिंपल्स आलेले आहे आणि एवढे मोठे आहे ना की एकदम उठून दिसत आहे.
तर अचानक आमचं गावाला जायचं ठरलं आणि तेवढ्यातच हे 2 पार्सल मी बोलावले होते ते आले. तर काही नाही, एक सनस्क्रीन आहे जी मी लोटसचं सनस्क्रीन वापरते ते आहे आणि दुसरं आहे श्लग. मी म्हटलं हाफ स्लीव्स वगैरे राहिलं की कधी कधी कुर्तीज ज्या आहेत त्या घालण्यात येत नाही किंवा मोठे माणसं असले की थोडं अनकम्फर्टेबल होते. मग श्लग राहिलं की पटकन टाकून दिलं की काही वाटत नाही, म्हणून हे एक श्लग मी बोलावून ठेवलं. मला खूप छान वाटलं. बाकी सगळं मी समोर सांगतेच. म्हणजे 235 रुपयाचंच काहीतरी आहे, पण जेवढ्या वेळेत मी त्या श्लगला बघितलं मला क्वालिटी खूप मस्त वाटली आणि बाकी घातल्यानंतर मी तुमच्याशी शेअर करते. त्यानंतर जायला निघालो आणि गाडीमध्ये सुद्धा ना पिल्लू आजकाल झोपत नाही, त्याला ना कंटिन्यू खेळायचं राहते आणि निर्मयी जर उठून राहिली की मग तो कसाच झोपणार नाही, तिला पण त्याच्यासोबत मस्तीच करायची असते. तर घरी पोचलो. घरी पोचायला ना 7 वगैरे वाजले. मग तिथे आल्यानंतर आधी मी जे आहे वरण भाताचं कुकर लावलं, कारण पिल्लूला जेवणा 8:30पर्यंत वगैरे त्याला वरण भात चारते. मग कुकर लावलं. दुसरीकडे जे आहे चवडीची भाजी बनवली आणि भात मांडून दिला वेगळा. आणि मग तरीही यांना चवडीची भाजी खायची नव्हती. आता इथे आलं की कसं प्रत्येक गोष्टी ऑनलाईन मिळतात आणि आमच्याकडे तिकडे काही तेवढं व्यवस्थित टेस्ट वगैरे मिळत नाही, तर मग सहसा बाहेरचं काही खात नाही. पण इथे आलं की मग काही ना काही यांना खायचंच असते, निर्मयला वगैरे की काही. तर मग त्यांनी काहीतरी एक माहिती नाही पनीरची कोटिंग होती अशी काहीतरी भाजी, आलू पनीरची भाजी ती ऑर्डर केलेली आहे. नाव काहीतरी बरंच होतं, व्हेज पोटॅटो काहीतरी, व्हेज पोटॅटो आणि गुलाबजामुन हे त्यांनी बाहेरून ऑर्डर केले. जेव्हा की गुलाबजामुन बाहेरचे अजिबात चांगले नाही राहत, घरी बनवलेलेच चांगले राहते. मग फटाफट मी असा स्वयंपाक करून घेतला. जोपर्यंत पिल्लू खेळत होता, पिल्लू समोर हॉलमध्ये खेळत होता, तोपर्यंत मी पोळ्या वगैरे सर्व स्वयंपाक करून घेतला. अरे बापरे, निवांश ब्लर दिसत आहे. तर आत्ता ना आमचं जेवण झालं आणि इथेच आम्ही थोडंसं निवांशला घेऊन एक राऊंड मारत आहे. अंधार आहे त्यामुळे आम्ही दिसत पण नाही आहे तुम्हाला. तर कुठला आता औषधी पाजली निवांशला, 5 मिनटं म्हटलं याला फिरवते म्हणून बाहेर आलो. तर आज दिवसभरात जे काही झालं होतं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. अचानक इथे यायचं ठरलं कारण उद्याची जे नाईट शिफ्ट असते म्हणून आज ए शिफ्ट होती ते केली आणि परत उद्या बहुतेक आम्ही नाही जाणार, आम्ही परवाला जाणार. तर आज दिवसभरात जे काही झालं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा. भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत निवांश बाय 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 बाय. मोठी स्माईल बाय.